हॅलो स्टुडंट्स, 11वी ॲडमिशन प्रोसेस 2026-27. कसं आहे विद्यार्थ्यांना, आपल्याला एक कॉलेज खूप आवडत असतं. त्या कॉलेजमध्ये शिक्षक वर्ग जो असतो तो खूप चांगला शिकवत असतो आणि त्या कॉलेजचं वातावरण पण शिक्षणासाठी खूप चांगलं असतं. परंतु झालंय विद्यार्थ्यांबरोबर काय, की आपल्याला एक पाहिजे ते कॉलेज आपल्याला मिळालेलं नाही आहे. काही विद्यार्थ्यांना पाहिजे ते कॉलेज आहे, त्यांनी खाली 2, 3, 4, 5 नंबरला टाकले आणि जे आपल्याला पाहिजे ते पाहिजे ते कॉलेज खाली टाकले, नाही पाहिजे ते कॉलेज त्यांनी 1 नंबरला टाकले. अशामुळे काय झालेलं आहे, विद्यार्थ्यांचा पाहिजे त्या कॉलेज ऍडमिशन मिळालेलं नाही. त्यामुळे हे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना परत राऊंड 2 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागणार आहे आणि तो फॉर्मचा भाग 2 आहे तो आपल्याला लॉक करून ठेवायचा आहे. तर विद्यार्थ्यांना हे जर आपल्याला पाहिजे ते कॉलेज पाहिजे असेल, बरोबर का, आपल्याला पाहिजे ते आवडणारं कॉलेज पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना त्या कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा हे माहीत पाहिजे. तर हा जो फीचर अवेलेबल करून दिलेला आहे आपल्या शासनानं, त्याचा उपयोग तुम्ही करायला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी होम पेजला या. होम पेजला आल्यानंतर कट ऑफ लिस्ट दिसते. होम पेजला आल्यानंतर होम सर्च कॉलेज अलॉटमेंट लिस्ट नंतर कट ऑफ लिस्ट आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 25-26चा कट ऑफ आता बघण्याची गरज नाही. तुम्ही 26-27चा कट ऑफ तुम्ही बघा, आता सध्याचा कट ऑफ. तर हे जी लिस्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करा. ही लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल की अशा प्रकारची मोठीच्या मोठी लिस्ट तुम्हाला डाउनलोड होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी लिस्ट आहे, जर तुमच्याकडे PC असेल किंवा तुम्ही नेट कॅफेमध्ये असेल किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर ही लिस्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या हँडल करता येईल. पण ही लिस्ट कशी हँडल करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या आवडीचं कॉलेज आहे, त्याचं नाव तुम्हाला माहीत असणार आहे. तर तुम्ही जेव्हा ही लिस्ट ओपन करणार तेव्हा इथं कॉलेजचे नावं दिसतात बघा. 3 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला कॉलेजचे नावं दिसत आहेत सगळी, बरोबर का नाही. हा जो कॉलम मी मार्क करत आहे त्या कॉलममध्ये पूर्णपणे तुम्हाला कॉलेजची लिस्ट दिसत आहे. पण आपल्याला पाहिजे ते कॉलेज कसं शोधायचं आणि त्याच्यामध्ये कट ऑफ कसा बघायचा, त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आपल्याला त्या कॉलेजमध्ये कदाचित आर्ट्स असेल, सायन्स असेल आणि कॉमर्स पण असेल, आणि त्याच्यामध्ये एकाच कॉलेजमध्ये एडेड जी बॅच असेल, त्याच्यानंतर पार्शियली एडेड असेल किंवा सेल्फ फायनान्सेड तुकडी जी आहे म्हणजे डिव्हिजन असू शकते. पण पाहिजे त्या आपल्याला पहिले पाहिजे त्या कॉलेजचं, पाहिजे त्या स्ट्रीमचं, पाहिजे त्या स्टेटस असलेलं मीडियमचं आपल्याला कट ऑफ कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता समजा आपल्याला एक कॉलेज आहे पर्टिक्युलरली, तर तुम्ही जर कंट्रोल F दाबला तर तुम्ही पर्टिक्युलरली ते कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा त्या कॉलेजला सर्च केलं तर तुम्हाला पर्टिक्युलरली बघा त्याच कॉलेजचे जे काही नाव आहे ते तुम्हाला सगळी बघायला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे बघा, सगळीकडे जिथं जिथं पर्टिक्युलर आपण कॉलेज टाकलेलं आहे त्या कॉलेजचे तुम्हाला इथं बघायला मिळते. तसंच तुम्ही अजून एक फीचर वापरू शकता. अजून एक फीचर कसा वापरायचा बघा, तर तुम्हाला यायचं आहे, एक्सेल शीट ओपन झाल्यानंतर उजव्या साईडला A to Z सॉर्ट अँड फिल्टर दिसत आहे, त्याच्यावरती फक्त फिल्टरला क्लिक करा. इथं जर तुम्ही फिल्टरला क्लिक केलं तर तुम्ही कॉलेज नेमच्या इथे एक ॲरो येतो, ह्या ॲरोवरती क्लिक करा. इथं पण बघा तुम्हाला जो पाहिजे कॉलेज तुम्ही ते सर्च करू शकता. समजा आपल्याला एखादं कॉलेज पाहिजे, द न्यू कॉलेज, द न्यू COLLEGE, ते न्यू कॉलेज. तर बघा फक्त एक न्यू कॉलेज फक्त इथे दिसत आहे, याला ओके करा. फक्त न्यू कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्याच्यात सायन्सचा कट ऑफ किती आहे, कॉमर्सचा कट ऑफ किती आहे, आर्ट्सचा कट ऑफ किती आहे. तसंच प्रत्येक कॉलेजमध्येच काही ज्या डिव्हिजन असतील त्या एडेड असतील, काही डिव्हिजन पार्शियल एडेड असेल, काही एडेड असेल. तर हेच मी तुम्हाला सांगितलं आहे की याच्यामध्ये आपला जर सायन्सचा फक्त कट ऑफ बघायचा असेल तर आपण तो फक्त सायन्सचा कट ऑफ बघू शकतोय. अशा प्रकारे बघा 460ला वुमेनसाठी जे आहे ते मेरिट लागलेलं आहे जनरलसाठी. त्याच्यानंतर प्रत्येक कास्टसाठी तुम्ही EWS, CBC, SBC, OBC, NTD, NTC, NTB, VGA, SC, ST यांसाठी जे काही मेरिट लागलंय तुम्ही इथं चेक करू शकता. तर खालची जी हे जे लास्टचा रो आहे, हा जो लास्टचा रो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरलचा कट ऑफ बघायला मिळते. आणि आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये सायन्स या स्ट्रीमला एडेडमध्ये वुमेनसाठी 373 लागलेलं आहे, तर रिमेनिंगसाठी 360 लागलेलं आहे. तसंच SC साठी झालंय, ST साठी 407 लागलेलं आहे, EWS साठी 433 लागले वुमेनसाठी. आणि जे रिमेनिंग सीट आहेत, रिमेनिंग सीट्स त्यांच्यासाठी
रिमेनिंग सीट्स आहेत प्युअर ओपन त्यांच्यासाठी बघा किती लागलेलं आहे 372. अशा प्रकारे तुम्ही या जी कट ऑफ लिस्ट आहे याचा चांगल्या पद्धतीने यूज करून येणाऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर याचा तुम्ही यूज करणं गरजेचं आहे. याच व्हिडिओचा हा एक उद्देश होता, त्यामुळे आय होप सगळ्यांना व्यवस्थित व्हिडिओ समजलेला आहे. तर सगळ्यांनी कट ऑफ लिस्टचा वापर करा आणि आपल्या आवडत्या कॉलेजची जी नाव आहे ती वरती टाका. कॅप राऊंड 2 हा आपल्याला बघायला मिळते 7 आणि 8 तारखेच्या दरम्यान चालू होऊ शकतो अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही 7 आणि 8 तारखेला जेव्हा तुम्हाला फॉर्म ओपन करून दिला जाईल, अनलॉक करून दिला जाईल, तेव्हा तुम्ही प्रिफरन्स लिस्टमध्ये कट ऑफ लिस्टचा वापर करूनच तुम्हाला कॉलेज ऍड करायचे, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेज तुमचं मार्क आणि कट ऑफ जर तफावत खूप कमी असेल तर शेजारता तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला तिथे ऍडमिशन तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आय होप सगळ्यांना माहिती समजलेली आहे. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच इम्पॉर्टंट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. बाय बाय.